नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। 10 ऑक्टोबर नाही तर या तारखेला पैसे होणार आहेत जमा। ज्या महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे आलेले नाहीत, मग तो दिवाळी बोनस असू दे 3000 रुपये किंवा पहिला हप्ता असू दे किंवा पहिले 2 हप्ते असू दे किंवा सगळेच हप्ते असू दे, तर 10 तारखेला नाही तर या तारखेला हप्ता जमा होणार आहेत। तुमच्या खात्यात किती जमा होणार आहेत हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लक्षात घ्या, व्हिडिओ हा अत्यंत इम्पॉर्टंट होणार आहे। व्हिडिओ हा पूर्ण पाहायचा आपल्याला, कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे तारीख सांगितलेली आहे की कुठून कुठल्या तारखेपर्यंत हे पैसे भेटणार आहेत। 10 तारखेला हे भेटणार नाहीत, तर याच्यामध्ये आपण पूर्ण माहिती ही पाहणार आहोत। तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, पुराव्यासहित असणार आहे। तुम्हाला माहिती आहे आपला कोणताही व्हिडिओ पुराव्यासहित असतो, त्यामुळे अशा खऱ्या आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला पटकन आधी काय करायचे, सबस्क्राइब करायचे। कारण सबस्क्राइब नाही केलं तर असे कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत आणि मग तुम्हाला योजनेचा लाभ सुद्धा मिळणार नाही। लक्षात घ्या, अत्यंत ही महत्त्वाची बाब आहे। आता ज्या काही आपल्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत, ज्यांना अजूनही पैसे आलेले नाहीत, तर यांच्यासाठी महत्त्वाची बाब आहे की कधी बाबा येणार आमचे पैसे। आता तुम्ही म्हणत होते 10 तारीख, आम्ही तक्रार सुद्धा नोंदवली आहे, किंवा ज्या महिलांनी अजून पैसे नाही आले तर त्यांनी तक्रार नोंदवली का नाही हे सुद्धा मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे। कारण ज्यांना अजूनही पैसे आलेले नाहीत अशांनी तक्रार नोंदवायची आहे। जे काही आपली अंगणवाडी का सेविका आहे आपल्या इथली, त्यांच्याकडे तक्रार नोंदवायची आहे। आणि अशा भरपूर अंगणवाडी का सेविका आहेत ज्यांनी स्वतःहून लाडक्या बहिणींना कॉल सुद्धा केलेले आहेत की तुम्हाला योजनेचा हप्ता जो आहे तो मिळालेला आहे का, दिवाळी बोनस जो आहे तो मिळालेला आहे का। तर अशा सगळ्या अंगणवाडी का सेवकांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन। आता बघूया नेमकं हे पैसे कधी येणार आणि काय येणार ह्याची संपूर्ण डिटेल्ड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की 10 ऑक्टोबरपर्यंत माझी लाडकी बहीण योजनेचा 4था हप्ता हा दिला जाणार आहे आणि त्यासोबतच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील ॲडव्हान्समध्ये हा जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या या 4थ्या हप्त्याबाबत एक मोठी हप्ता अपडेट सुद्धा आपल्या समोर आलेले आहे। जो 4था हप्ता असणार आहे तो असणार आहे 3000 रुपयांचा। 3000 रुपयांचा 4था हप्ता जो आहे तो असणार आहे। आणि मग त्याच्यासाठी काय मोठी अपडेट आहे मी तुम्हाला सांगणार आहे। चला व्हिडिओ आपण सुरुवात करूया। लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की आत्तापर्यंत ज्या 4थ्या इन्स्टॉलमेंटसाठी तुम्हाला माहिती आहे की राज्यातील 1,96,43,000 महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे जमा झालेले आहेत। म्हणजे तिसरा हप्ता म्हणजे किती, तर 4,500 रुपये कोणाकोणाच्या खात्यात झालेले आहेत, तर कोणाकोणाच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झालेले आहेत। आणि आता 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या बँक खात्यात लाडक्या बहीण योजनेचा 4था हप्ता सुद्धा जमा करण्याचा सांगितलं आहे। कुणी, अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे। तर लक्षात घ्या, आता मीडियाच्या रिपोर्टनुसार येत्या मंगळवारपासून म्हणजेच जी काही तुमची 5 ऑक्टोबरपासून जी काही पात्र महिलांच्या बँक खात्यात 4था हप्त्याचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया ही काय होती, सुरू होणार होती। आणि ऑक्टोबर 10 पर्यंत ही सर्व पात्र महिलांच्या खात्यात येणार होती। इथं मंगळवारपासून म्हणजेच 8 तारखेपासून, इथं 5 नाही तर 8 ऑक्टोबरपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये 4था हप्ता लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे। इथं मंगळवार हा 8 तारीख येतोय। तुम्हाला माहिती आहे की 2 ते 8 याच्यामध्ये शिबिर राबवण्यात आलेलं आहे। ज्या महिलांनी आतापर्यंत आपली तक्रार नोंदवलेली नाही आहे, ती तुमच्या गॅस संदर्भात असू द्या, तुमचा पहिला, दुसरा, तिसरा हप्ता असू द्या किंवा तुम्हाला दिवाळी बोनस असू द्या, कारण भरपूर अशा महिला आहेत ज्यांना दिवाळीचा बोनस आलेला आहे आणि ज्यांना गॅसचे सुद्धा पैसे आलेले आहेत, अशा सुद्धा भरपूर महिला आहेत। त्यामुळं जर तुम्हाला पैसे नसतील मिळाले तर पटकन आधी काय करायचे, तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे। कुठं नोंदवायची आहे मी सांगितलं आहे, व्हिडिओ तुम्ही बघू शकता परत एकदा। तर मीडियाच्या रिपोर्टनुसार मंगळवारपासून म्हणजेच 8 ऑक्टोबरपासून पात्र महिलाच्या बँक खात्यामध्ये 4थ्या हप्त्याचे लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि ती 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात येणार आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते जमा होतील। म्हणजे फक्त 10 तारखेला पैसे येणार नाही आहेत। लक्षात घ्या, 10 तारखेला पैसे येणार नाही आहेत। आधी काय म्हणत होते फक्त 10ला येणार आहेत, असं नाही आहे। 10 तारखेला पैसे येणार नाही आहेत, ते पैसे 8 तारीख, 9 तारीख आणि 10 तारीख ह्या 3 तारखेला पैसे येणार आहेत। 8, 9 आणि 10 या 3 तारखेला पैसे येणार आहेत। ज्यांना कोणाला पैसे आलेले नाहीत अजून त्यांनी इथं तुमची तक्रार नोंदवायची। आता पुढे सगळ्यात महत्त्वाचे लक्षात घ्या, आता मग तुमच्या खात्यात किती रुपये जमा होतील। ज्या महिलांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज मंजूर झाले होते पण अद्याप बँक खात्यात योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, अशा महिलांच्या बँक खात्यात जुलै ते नोव्हेंबरचे असे 5 महिन्याचे एकत्रित 7,500 रुपये सुद्धा जमा होणार आहेत। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर दादा आम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे, आम्हाला किती पैसे मिळणार, आम्ही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे, आम्हाला किती पैसे मिळणार।
ज्यांनी 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरला आहे त्यांना 7,500 रुपये मिळणार आणि ज्यांनी 1 सप्टेंबर नंतर फॉर्म भरला आहे त्यांना मात्र सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे मिळून 4,500 रुपये मिळणार. लक्षात आलं? 4,500 रुपये मिळणार, कारण सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असे 3 हप्ते तुम्हाला इथं मिळणार आहेत. तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे हप्ते हे मिळणार नाही आहेत. लक्षात आलं? आता याच्यामध्ये काय डाऊट्स आहेत? आता कोणाकोणाचा प्रश्न असा आहे की दादा आम्हाला फक्त जुलै आणि ऑगस्टचे पैसे आले होते पहिल्यांदाच, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे नाही आले, काय करायचं? तुम्हाला 3 महिन्याचे मिळतील. कोणाकोणाला 1,500 रुपये आले, कोणाकोणाला किती आले? 1,500 रुपये आले. मग त्यांचं काय? तर लक्षात घ्या, तुम्हाला 1,500 आले, तुम्हाला आता येत्या ह्याच्यात 6,000 रुपये मिळणार आहेत. 6,000 रुपये आले ते कधी येणार? 8 ते 10 तारखेमध्ये. आणि याच्याच काळामध्ये तुम्हाला गॅसचे सुद्धा पैसे येणार आहेत. गॅसचे कुठले पैसे? तर तुमची जी काही गॅस योजना आहे, मोफत गॅस सिलेंडर योजना, मोफत गॅस सिलेंडर योजनामध्ये किती पैसे मिळतात दादा? ते मिळतात 830 रुपये. आता 830 रुपयेमध्ये तुम्हाला राज्य सरकारचे 500 रुपये आहेत आणि केंद्र सरकारचे 300 रुपये आहेत, 330 रुपये. तर असे मिळून 830 रुपये हे तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळत आहेत. त्याचे सुद्धा जर पैसे नाही मिळाले तरी तुम्हाला आज उद्यामध्ये तक्रार करून घ्यायची आहे मित्रांनो, नाहीतर परत प्रॉब्लेम होणार आहेत. लक्षात आलं? सगळ्यात महत्त्वाचा इथं प्रश्न असे येतात की दादा आमचं जे काही गॅस आहे ते आमच्या नावावर नाही आहे किंवा ते आमच्या पुरुषाच्या नावावर आहे, तर काय करायचं? तुम्हाला मी एक सांगितलंच आहे ऑलरेडी की तुम्हाला ते जे गॅस कनेक्शन आहे, जे लाडकी बहीण योजना पात्र महिला आहे, लाडकी बहीण योजना पात्र महिला आहे ना, तिच्या अकाउंटवर तुम्हाला, तिच्या नावावर ते तुम्हाला गॅसचं कनेक्शन करायचं आहे. तरच तुम्हाला ते 830 रुपयाचं हे तिथं अनुदान हे मिळणार आहे. ते डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये DBT होणार आहे. तिथं काय तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही आहे, तिथं तुम्हाला कॅश मिळणार आहे. ते पण तुमच्या महिलेच्या नावावर असलं पाहिजे. ती तुम्ही म्हणाल की मग कधीपासून? तर 1 जुलै अगोदरचं कनेक्शन पाहिजे. नंतर घेतलेल्या कनेक्शनवरती नवीन कनेक्शन जर तुम्ही घेतला आत्ता जुलैनंतर, तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ हा मिळणार नाही आहे. लक्षात आलं? 1 जुलैच्या अगोदरचं कनेक्शन पाहिजे. मग ते पुरुषाच्या जरी नावावर असलं तरी ते तुम्ही ट्रान्सफर करून, स्त्रीच्या नावावर करून ती तुम्ही या योजनेस पात्र होणार आहेत. आणि याच्यासाठी राज्य सरकारने तुम्हाला माहिती आहे की GR काढला होता, परवा दिवशीच मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. आता या तिन्ही याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला पैसे आले का नाही हे तुम्ही लिहायचं आहे. आता ज्यांना पैसे आले त्यांना किती पैसे आले आणि कुठलं गाव हे सांगायचं आहे. ज्यांना पैसे नाही आले त्यांनी पैसे नाही आले लिहायचं आहे आणि कुठलं गाव हे सांगायचं आहे. कारण आपल्याला नेमकं समजेल की कोणाकोणाला किती पैसे येत आहेत, गॅसचे पैसे कोणाला किती आले, लाडकी बहीण योजनेचे पैसे किती कोणाला आले. लक्षात आलं? आता अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पटकन पहिल्यांदा सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.